नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे दिवाळीच्या दिवशी आता मधुभाऊ जामिनावरती सुटून सुभेदारांच्या घरी येणार असतात. कारण अर्जुननेच त्यांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरी बोलावलेलं असतं सायलीला सरप्राईज देण्यासाठी. आणि तेव्हा इथे आता जेव्हा मधुभाऊ कुसुमताईबरोबर सुभेदारांच्या घरी येतात तेव्हा इथे सायली मधुभाऊंना बघून खूपच जास्त खुश होते. तिला खूप जास्त आनंद होतो. आणि जेव्हा मधुभाऊ तिला सांगतात की हे सगळं जावई बापूंमुळे झालेलं आहे तेव्हा इथे अर्जुन तिला म्हणतो की तुम्हाला वाटतं तेवढा मी वाईट माणूस नाही आहे. तेव्हा इथे सायली सगळ्यांसमोर अर्जुनला मिठी मारते आणि तिच्या मनामध्ये जो काही अर्जुनबद्दलचा राग असतो, गैरसमज असतो, तो आता बाजूला झालेला असतो. आणि इथे सायलीचं अर्जुनवरती किती प्रेम आहे ते आता त्यालासुद्धा कळलेलं असतं. तेव्हा इथे जेव्हा मधुभाऊ आता सायलीच्या घरी येतात म्हणजे सुभेदारांच्या घरी येतात तेव्हा खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो. जेव्हा मधुभाऊ इथे प्रतिमाचा, पूर्णाजीचा आणि इथे तन्वीचा फोटो बघतात तेव्हा इथे मधुभाऊंना एक खूप मोठं सत्य कळतं. ते सत्य म्हणजे की लहानपणीची जी तन्वी आहे ती दुसरी तिसरी कुणी नसून ती सायलीच आहे, हे मधुभाऊ आता सगळ्या जणांना सांगतात. तर आता मधुभाऊ सुभेदारांच्या घरी आता हे सत्य सगळ्यांना कसं काय सांगतात आणि तेव्हा सत्याचा उलगडा सगळ्यांसमोर कशा पद्धतीने होतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे मधुभाऊ आता जेलमधून सुटून कुसुमताईच्या घरी जातात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्हाला उद्या सकाळी यायचं आहे. तर इथे मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे, मी सायलीला सरप्राईज द्यायला तयार आहे. कारण मधुभाऊंनासुद्धा कधी एकदा सायलीला भेटतोय अशी उत्सुकता लागलेली असते. पण अर्जुनला आता सायलीला सरप्राईज द्यायचं असतं. तेव्हा आता मधुभाऊ सायलीला भेटायला दुसऱ्या दिवशी येतात. तो दिवस म्हणजे दिवाळी सुरू झालेला दिवस. तेव्हा इथे सायली आता सगळीकडे दिवे लावत असताना तिचं लक्ष अर्जुनकडे जातं. अर्जुन, चैतन्य, कुसुमताई आणि अर्जुनच्या बरोबर मागे मधुभाऊ असतात. मधुभाऊंना बघितल्यानंतर सायली खूपच जास्त खुश होते. धावत जाऊन त्यांना मिठी मारते आणि म्हणते की मधुभाऊ तुम्ही इथे कसे काय? आजसुद्धा इथे स्पेशल परवानगी घेऊन तुम्हाला इथे एका दिवसासाठी आणलं आहे का? जसे तुम्ही मागच्या वर्षी आला होतात तसे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, तसे मी आता आलेलो नाही आहे. अगं तुला माहिती आहे का साऊबाळा, अगं जावई बापूंनी मला आता बेलवरती सोडवलेलं आहे आणि म्हणून मी आज तुझ्या इथे समोर आहे. आता मी रोज तुला दिसू शकतो, तुला मी भेटू शकतो. तेव्हा इथे सायलीला खूप आनंद होतो जेव्हा तिला कळतं की अर्जुनने मधुभाऊंची बेल केलेली आहे. तेव्हा इथे आता सायली अर्जुनला मिठी मारते. अर्जुन म्हणतो की मी एवढं पण वाईट नाही आहे जेवढं तुम्ही मला बोललात. त्यानंतरला आता गैरसमज दूर झालेले असतात. तेव्हा आता मधुभाऊ कुसुमताईच्या इथे राहत असतात. कुसुमताईसुद्धा मधुभाऊंबरोबर सायलीच्या इथे आलेली असते. तेव्हा इथे आता अर्जुन बरोबर घरातले सगळेजण मधुभाऊंना आग्रह करतात. कारण सायलीचे वडील मधुभाऊ त्यांच्यासाठी सायली किती महत्त्वाची आहे आणि सायलीसाठी ते किती महत्त्वाचे आहेत हे सगळ्यांनी गेली 1.5 वर्ष बघितलेलंच असतं. तेव्हा कल्पना, प्रताप काका हे म्हणत असतात की मधुभाऊ तुम्ही आता इथे आलाच आहात ना, तर दिवाळीचे 4-5 दिवस तुम्ही आमच्या इथेच राहा म्हणजे सायलीलासुद्धा आनंद होईल. कारण कित्येक दिवस ती हसलेली नाही आहे किंवा व्यवस्थित बोललेली नाही आहे. पण तुम्ही जेव्हा इथे आलात तेव्हापासून सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू अगदी पहिल्यासारखं आलेलं आहे. तेव्हा मधुभाऊ आता दिवाळीचा सण आहे आणि तुम्ही आता 1.5 वर्षांनी जेलमधून बाहेर आलात तेव्हा तुम्ही तुमच्या मुलीबरोबर इथे तिच्या सासरी राहिलात तर तिलासुद्धा बरं वाटेल, तिलासुद्धा तुमची सेवा करता येईल. तेव्हा इथे आता मधुभाऊ नाही म्हणत असतात तरीसुद्धा इथे प्रताप काका त्याचबरोबर कल्पना सगळेजण मधुभाऊंना आता राहण्यासाठी आग्रह करतात. तेव्हा इथे सायलीसुद्धा म्हणते की मधुभाऊ राहा ना तुम्ही आता काही दिवस इथे, दिवाळीचे 4 दिवस तुम्ही इथे राहिलात तर मलासुद्धा नक्कीच आवडेल ना. तेव्हा इथे तुमच्याबरोबर मला वेळसुद्धा घालवता येईल. तेव्हा मधुभाऊ आता आपल्या मुलीचं म्हणणं मांडतात आणि 4-5 दिवस सुभेदारांच्या इथे राहायला तयार होतात. त्यानंतरला आता कुसुमताईसुद्धा
दिवाळीनिमित्त सायलीला भेटायला आलेली असते, पण ती आपल्या घरी निघून जाते आणि मधुभाऊ आता सायलीच्या सांगण्यावरून तिथे राहायला तयार झालेले असतात. दुसऱ्या दिवशी पूर्णाजीसुद्धा आपल्या बहिणीच्या इथून आता परत आलेली असते. पूर्णाजीसुद्धा खुश होते, कारण सायलीला मधुभाऊंचं किती टेन्शन असतं आणि मधुभाऊ किती चांगले माणूस आहेत हे अर्जुनच्या आणि सायलीच्या तोंडून पूर्णाजीने सुद्धा ऐकलेलं असतं. त्यांना खोट्या केसमध्ये अटक केलेली आहे हे सुद्धा पूर्णाजीला कळल्यामुळे ती आता कुणाचाही राग करत नाही, कुणाचाही तिरस्कार करत नाही, कारण सायलीने इथे पूर्णाजीचं मन पूर्णपणे आता बदललेलं असतं. तिच्या मनामध्ये जो काही कडवटपणा असतो तो आता बाजूला केलेला असतो. त्यामुळे आता पूर्णाजी आल्यानंतर मधुभाऊंना सुद्धा ती चांगल्या पद्धतीने अगदी विचारपूस करते. त्यानंतर पूर्णाजी येते, मधुभाऊंना सुद्धा मानाने वागवते. पूर्णाजीचं लक्ष आता आपल्या भिंतीकडे जातं. भिंतीकडे लक्ष गेल्यानंतर तिथे पूर्णाजीचा लहानपणीची तन्वी आणि प्रतिमाचा फोटो असतो. तेव्हा तो फोटो बघितल्यानंतर आता त्या ठिकाणी काहीही नसतं. पूर्णाजी म्हणते की इथला आमचा फोटो कुठे गेला, तो फोटो मला तिथेच हवा आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की पूर्णाजी, अगं तिथला खिळा पडला ना, म्हणून तो फोटो फुटू नये म्हणून मी काढून ठेवला आहे. पूर्णाजी म्हणते की अजिबात नाही, माझी तन्वी लहानपणीची, तिची आठवण मला तशीच हवी आहे, त्याच्यामुळे तो फोटो तिथेच लावा. प्रतिमा, पूर्णाजी आणि लहानपणीची तन्वी तिघींचा तो एकत्र फोटो असतो. ती म्हणते की तो फोटो मला तिथेच हवा आहे. अश्विन म्हणतो बरं ठीक आहे, 10 मिनटं दे, मी तो फोटो व्यवस्थित लावून घेतो, नवीन खिळा वगैरे तिथे मारावा लागेल. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, कधीही लाव, पण तो लवकरात लवकर लाव. तेव्हा अश्विन तिथे खिळा वगैरे ठोकून आता तो फोटो लावतो. त्याच्यानंतरला सायली तो फोटो व्यवस्थित पुसून काढत असते. तेव्हा तिथे मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ म्हणत असतात की सायली बाळा, अगं हा फोटो कुणाचा पुसतेस तू? तेव्हा इथे सायली म्हणते की मधुभाऊ, अहो ही आहे प्रतिमा आत्या, ही पूर्णाजी आहे आणि ही आहे आपली प्रिया म्हणजे लहानपणीची तन्वी. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा, अगं हे काय बोलतेस तू? तुला माहिती आहे का, ही तर तू आहेस ना लहानपणीची तन्वी. तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि सायली म्हणते की मधुभाऊ, हे काय बोलताय तुम्ही? अहो ही प्रिया आहे ना लहानपणीची तन्वी. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं तुम्हाला लहानाची मोठी कुणी केली आहे? मी केली आहे ना, मी तुला ओळखणार नाही का? अगं साऊ बाळा, ही तर तू आहेस लहानपणीची तन्वी. तेव्हा इथे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि मधुभाऊ बोलत असतानाच तिथे रविराज काका आणि प्रतिमासुद्धा आलेली असते. प्रिया यायला तिथे आता घाबरते, कारण अर्जुनने सगळं काही काळं चिठ्ठ आता कोर्टामध्ये उघडं केलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया आता सुभेदारांच्या घरी यायला घाबरत असते आणि पूर्णाजीने सुद्धा तिला घराचे दरवाजे बंद केलेले असतात. त्यामुळे प्रिया काही आता भाऊबीजेला तिथे येत नाही, पण मधुभाऊ मात्र तिथे राहिलेले असतात. त्याच्यामुळे जेव्हा प्रतिमा आणि इथे रविराज काका दोघंजण आता जोडीने सुभेदारांच्या घरी येतात आणि तेव्हाच मधुभाऊंचं बोलणं चालू असतं की ही प्रिया नाही आहे, तर ही लहानपणीची तन्वी म्हणजे माझी सायलीच आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, तुमचा काही गैरसमज तर झालेला नाही आहे ना, म्हणजे फोटोमध्ये तुमची काही गल्लत तर झाली नाही आहे ना? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, अहो मी माझ्या साऊला कसा काय विसरेन? तिला आठवत नसेल की ती लहानपणी कशी दिसत होती, पण मी तिचे फोटोसुद्धा काढून ठेवलेले आहेत. म्हणजे जर ती मोठी झाल्यानंतर तिचे कोणी नातेवाईक मला विचारत आले आणि त्यांनी जर लहानपणीचा फोटो दाखवला, तर माझ्याकडे ओळख म्हणून तिचा एक लहानपणीचा फोटो हवा, म्हणून मी तन्वीचा म्हणजे सायलीचा लहानपणीचा फोटोसुद्धा काढून ठेवला आहे. आणि प्रियाचा सुद्धा फोटो आहे. प्रिया लहानपणी अशी अजिबात दिसायची नाही, ती खूप वेगळी दिसायची. तेव्हा इथे आता पूर्णाजी, कल्पना, प्रताप काका सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. अस्मिताला तर खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय सायली ही लहानपणीची तन्वी आहे का? तेव्हा प्रतिमा विचारते की तुम्हाला जेव्हा तन्वी भेटली होती म्हणजे सायली भेटली होती, तेव्हा ती किती वर्षांची होती, तिने काय कपडे घातले होते? तेव्हा इथे तिने छोटासा घागरा घातला होता, एक चोळी घातली होती, तिच्या खांद्याला एक बॅग होती आणि त्याच्यामध्येच तिचा एक छोटा फोटो होता. त्याचबरोबर तिच्या काही वस्तू त्याच्यामध्ये होत्या. तिच्या पायामध्ये पैंजण होते आणि त्याचबरोबर तिने छान अशी हातामध्ये बाहुलीसुद्धा घेतली होती. तर इथे तिच्या गळ्यामध्ये एक लॉकेट होतं, पायामध्ये पैंजण होतं, हातामध्ये कडे होते. हे सगळं वर्णन आता मधुभाऊंनी छोट्या तन्वीचं सांगितलेलं असतं.
म्हणजे ते सायलीचं वर्णन त्यांनी सांगितलेलं असतं. आणि जेव्हा मला प्रिया भेटली होती, ती आश्रमामध्ये आली होती, तेव्हा तिला एक मुलगी घेऊन आली होती आणि त्याचबरोबर तिने शाळेचा युनिफॉर्म घातला होता, गळ्यामध्ये ID होतं. पण तिचे आई-वडील दोन्हीसुद्धा नव्हते आणि ती 4 वर्षांची होती, सायली तर 6 वर्षांची होती. त्यामुळे मी सगळ्यांची नावं वगैरे व्यवस्थित रजिस्टरला लिहून ठेवली आहेत. मी काहीही बोलत नाही आहे. मी जे काही बोलतो आहे ते विचारपूर्वक बोलतो आहे. साहू बाळा, अगं हा तुझा फोटो आहे. लहानपणीची तन्वी म्हणजे ती हीच. त्यानंतर इथे आता काय खरं काय खोटं कुणाला काही कळत नसतं. सगळेजण आश्चर्यचकित झाले होते. विश्वास ठेवायचा तर कुणावरती. प्रिया जेव्हा आली होती तेव्हा तिने लॉकेट वगैरे सगळं काही दाखवलं, पायावरची तुळशीपत्रसुद्धा दाखवलं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मधुभाऊ, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या लहानपणीची तन्वी म्हणजे तिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती आणि त्याच्यावरतीच आम्ही जास्त करून विश्वास ठेवला, कारण ती तिची जन्मखूण आहे. ती जेव्हा जन्माला आली होती तेव्हाच तिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती. त्याच्यामुळे ती खूण सायलीच्या पायावरती आहे का? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, हो अर्थात तिच्या उजव्या पायावरती तुळशीपत्राची खूणसुद्धा आहे. हो ना साहू बाळा? तेव्हा सायली म्हणते, हो मधुभाऊ, माझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण ही लहानपणापासून आहे आणि प्रियाच्या पायावरती ती नाही आहे. मधुभाऊ म्हणतात की प्रियाच्या पायावरती कुठल्याही प्रकारची खूण नाही. तेव्हा इथे सायली म्हणते की अजिबातच नाही आहे, मला माहिती आहे ना. उलट तिनेच मला विचारलं होतं की माझ्या पायावरती हे काय आहे. तेव्हा मी तिला सांगितलं होतं की ही तुळशीपत्राची खूण आहे म्हणून. तेव्हा इथे आता सगळेजण आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. रविराज काका, प्रतिमा यांना खूप मोठा धक्का बसतो. आपली फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात येतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तरीच प्रतिमाचे सगळे गुण जे आपल्या मुलीमध्ये हवे होते ते सगळे प्रियामध्ये नसून सायलीमध्ये आहेत. म्हणजे तिच्या मुलीमध्ये तिचे सगळे गुण आहेत. मुलगी जशी आईच्या पावलावरती पाऊल टाकून पुढे जाते, तशी सायलीसुद्धा प्रतिमाच्या पावलावरती पाऊल टाकून पुढे आलेली आहे. दोघी अगदी एकसारख्या आहेत. म्हणजे दोघी खऱ्या मुली आणि आई शोभतात असं पूर्णाजी म्हणते. तर इथे प्रियाचा आता भांडं हे फुटलेलं असतं. प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतं आणि नेमकं आता प्रियाचं खोटं बोलण्याचं कारण काय, तिचं कारस्थान काय होतं, ती नेमकी कुठल्या उद्देशाने इथे आली होती, हे सगळं आता अर्जुन आणि रविराज काका शोधून काढण्याचा प्रयत्न करणार असतात. आपली फसवणूक करण्यासाठी ती मुलगी आपल्या घरामध्ये शिरकाव करून एवढ्या दिवस राहत होती. तिला सहजासहजी सोडायचं नाही, तिचं कारस्थान उघडं करायचं. हे आता अर्जुन आणि मधुभाऊ त्याचबरोबर रविराज काका तिघंजणे एकत्र येऊन आता प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार असतात. तर अशा रीतीने मधुभाऊंनी आता लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघितल्यानंतर सत्याचा उलगडा केलेला असतो. ते म्हणजे लहानपणीची तन्वी ही प्रिया नसून सायली आहे. हे सत्य त्यांनी सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबाला सांगितलेलं असतं.